गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने गोपीनाथ गडावर अभिवादनासाठी गर्दी जमली आहे। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक आमदार, खासदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय बोलणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत होते। सचिन, आपण पाहतोय गोपीनाथ गडावर अभिवादनासाठी लाखोंची गर्दी नेहमीच येते, आज सुद्धा पुन्हा पाहायला मिळते। बरेच नेते, आमदार, खासदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। काय आजच्या या संपूर्ण दिवसभराच्या घडामोडीची अपडेट? कारण आपण सध्या आहोत गोपीनाथ गडावरती। माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर स्मृतीस्थळ आहे। त्या ठिकाणी अभिवादनासाठी राज्यभरातून अनुयायी येत असतात आणि दरवर्षी आजच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। माझ्या समोर तुम्ही पाहू शकतात की ही जी अभिवादनासाठी सर्व अनुयायी या ठिकाणी आलेले आहे आणि हे अभिवादन केले जात आहे। दरवर्षी या ठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रम देखील राबवले जातात। माझ्या या बाजूला जर मी तुम्हाला दाखवलं तर रक्तदान शिबिरे असतील, त्याचबरोबर नेत्र तपासणी असेल किंवा इतर जे पुस्तक वाटप असेल, वही पेन वाटप, असे शालेय साहित्य वाटप असेल, असे अनेक विविध समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याचबरोबर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम देखील राबवले जातात। या ठिकाणी आज ढोक महाराज यांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या कीर्तनामध्ये संपूर्ण हे हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर इथं आलेले जे अनुयायी आहे ते कीर्तन ऐकण्यासाठी पाठीमागे या स्मृतीस्थळाच्या पाठीमागे मंडप टाकण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी हा कीर्तन होतं, त्या ठिकाणी जातात आणि ही तुम्ही पाहू शकता ही रीग आहे। सातत्याने अशी शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि अभिवादन केलं जात आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनुयायी येत आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहे आणि या कीर्तनानंतर ते जनतेला संबोधित करणार आहे। यामध्ये नेमकं ते काय बोलणार आहे, कुणावर निशाणा साधणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, अगदी सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्तानं गोपीनाथ गडावरती गर्दी जमली आहे। त्या ठिकाणी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह अन्यही आमदार, खासदार, नेते उपस्थित राहणार आहेत। पुन्हा एकदा मी आपल्या प्रतिनिधी सचिन जिरेकडे जाणार। सचिन, आपण पाहतोय की पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक आमदार, खासदार राहणार आहेत। याच दरम्यान काही महत्त्वाच्या खरं तर उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत। सार्वजनिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं, रक्तदान शिबिर आहे, यासारख्या अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे। या संदर्भात नेमकी काय माहिती आहे? आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी जो स्मृती स्थळाच्या समोरील जी बाजू आहे त्या ठिकाणी आपण पाहतो अशा पद्धतीने हे पेंडॉल टाकण्यात आलेले आहे। एक रक्तदान शिबिर असेल, नेत्रदान शिबिर असेल, देहदान शिबिर असतील, त्याचबरोबर इतर जी शालेय विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम असेल, इतर साहित्याचं वाटप असेल, हे दरवर्षी या ठिकाणी केलं जातं आहे। असे समाजोपयोगी जे कार्यक्रम आहे या निमित्ताने केले जातात। इथंच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आपण असे दृश्य पाहू शकतो की ज्या ठिकाणी रक्तदान शिबिर असतील किंवा गरजूंना साहित्य वाटप असेल, असे जे उपक्रम आहे आजच्या दिवशी घेण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान देखील या ठिकाणी केलं जात आहे दात्यांकडून आणि हे सर्व रक्त जे आहे शासकीय रक्तपेढीला देण्यात येणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आजचा दिवस जो आहे सांस्कृतिक, राजकीय आणि इतर गोष्टींनी देखील महत्त्वाचा मानला जातोय, कारण की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा आज पुण्यतिथी आहे आणि याच अनुषंगाने लाखो राज्यभरातून त्यांचे अनुयायी या ठिकाणी येत असतात, अभिवादन करत असतात आणि या ठिकाणी एक प्रकारे जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो, कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि त्या देखील त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात। आणि थोड्याच वेळात आता पंकजा मुंडे या देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि त्यानंतर ते कीर्तनामध्ये जाणार आणि कीर्तन संपल्यानंतर ते जनतेला संबोधित करणार आहे। सर्वांचे लक्ष लागलेले आहे नेमकं या आजच्या दिवशी ते काय बोलणार आहेत याकडे आता लक्ष लागलेलं आहे। करण, अगदी सचिन, नेमकं आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पंकजा मुंडे बोलतायत, थेट जाऊया। राष्ट्रीय स्तरावर काम करता आलं, फार मोठ्या लोकांना काम करता आलं, पण मुंडे साहेब जाणं हाच मोठा संघर्ष आहे। त्याच्यापेक्षा कोणताही संघर्ष एवढा मोठा नाही। म्हणजे मुंडे साहेब जाण्यापेक्षा काय पद जाणं थोडीच मोठं असू शकतं। साहेब असते काय चित्र असतं तुम्ही सत्तेत